तुम्ही शिकलेले आहात म्हणून आम्ही काही पण ऐकून घ्यायचं काय, असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केला। बांगलादेशमध्ये होणारे हिंदूंवरील हल्ले, त्याचबरोबर विशाळगडाचा अतिक्रमणाचा प्रश्न आदी मुद्द्यांवरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यावरून वादावादीला सुरुवात झाली। निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी येडगे यांच्यासोबत किरकोळ शाब्दिक वादावादी देखील झाली। निवडणूक आयोगाची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असतानाही या बैठकीतून उठून जिल्हाधिकारी अमोल येडगे निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते। निवेदन देण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आले, तर काही कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश देण्यात आला नाही। यावरूनच वादाची ठिणगी पडली। निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात प्रवेश द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। यावर जे कार्यकर्ते बाहेर आहेत त्यातील 10 कार्यकर्त्यांना आतमध्ये घ्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना केल्या। मात्र केवळ 10च नव्हे तर सर्वच कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश द्या, अन्यथा आम्ही देखील बाहेर जाऊ असा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुरू असलेली चर्चा अर्धवट सोडून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर पडले। यावेळी मोठा गोंधळ उडाला होता। काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं तणाव निर्माण झाला होता। अखेर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केलं। सर्वच कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश देण्याचं मान्य केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन चर्चा केली। विशाळगडावरील अतिक्रमणधारकांवर कारवाई करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली।